क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। किनवट गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती या प्रवर्गात सामील करण्याची मागणी। शासनाने हैदराबाद गॅझेटियर नोंदी लागू केल्याने तेलंगणा व आंध्र प्रदेश राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आरक्षण कृतीशील बैठक किनवट येथे शिवाजीराजे गार्डन या ठिकाणी पार पडले असून सन 1590 मध्ये एन.ए. अकबरी यामध्ये बंजारांना एक आदिम जनजाती आहे असं म्हटले आहे। सन 1793 मध्ये इंग्रजांनी आदिवासी समाजाचे सर्वेक्षण केले असता बंजारा समाजाची बंजारा ट्राईब असा उल्लेख केला। इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केली, त्यात बंजारा लमानी ट्राईब म्हणून उल्लेख केला। भारतीय दंतसंहिता IPC 1871 आणि CRPS 1872 लागू केला तेव्हाही बंजारा आदिवासी असे नामकरण केले गेले। हैदराबाद गॅझेटियर नोंदीमध्ये बंजारा लंबाडी हे आदिवासी आहेत। 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा प्रांत महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर मराठवाडा आदिवासी प्रशासकीय रचना ही निजाम सरकार नियंत्रित केली। महाराष्ट्राच्या ऐतिहासिक काळात मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या अनुसूचित आंदोलन सुरू झाले। मराठवाड्यातील विशेषतः किनवट तालुका हा आंध्रप्रदेश राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता, परंतु 1 मे 1907 मध्ये हा भाग महाराष्ट्र राज्यामध्ये समाविष्ट झाल्याने व 1977चा सूत्र प्रतिबंध अधिनियम अन्वये बंजारा समाज अनुसूचित जमातीपासून वंचित झाला होता, परंतु महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाने बंजारा समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करून आतापर्यंत झालेल्या अन्याय दूर करावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी आरक्षण कृतीशील बैठकीला किनवट माहूर तालुक्यातील असंख्य तांड्यातील नायक कारभारी बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदरील बैठकीत अनेक मान्यवरांनी आपापले विचार व्यक्त करून भव्य स्वरूपाचा जन आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी भारत राठोड, किनवट, नांदेड। सगळेच वगैरे हा लागू केलेला आहे आणि त्यांना OBC मध्ये आरक्षण मिळण्यासाठी त्यांना गव्हर्नमेंटने लागू केलेलं आहे। त्या धर्तीवर आम्ही हैदराबादमध्ये मराठवाडा पूर्ण लागू होता त्यावेळेस आम्हाला ST आरक्षण हा लागू होता। त्याच धर्तीवर आम्हाला आज संपूर्ण मराठवाड्याला ST आरक्षण आम्हाला मिळावा म्हणून आज संपूर्ण तालुक्याच्या वतीने किनवट आणि माहूर तालुक्याच्या हजारो कार्यकर्ते आणि संपूर्ण तरुण मंडळी इथं आलेली होती। हजारो कार्यकर्ते इथं जमलेले होते आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सुद्धा ताकदीने लढू आणि लाखोच्या संख्येने या गव्हर्नमेंटला आपण दाखवून देऊ आम्ही या देशाचे मूळ निवासी आहोत आणि इथला आमचा जो काही अधिकार आहे तो अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे। यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि त्या लढाईची सुरुवात आजपासून इथं सुरू झालेली आहे। त्या लढाईसाठी आमचं प्राणसुद्धा आहुती लागली तरी चालेल, पण आम्ही आमच्या समाजाला न्याय मिळवण्यासाठी कुठल्याही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।